मित्रांनो, या गार्डनमध्ये मुलांना स्केटिंगसाठी पण सुविधा केलेली आहे. मुलं स्केटिंग करतात किंवा शिकायचं असेल तर तुम्ही इथे स्केटिंग शिकण्यासाठी पण हा प्लॅटफॉर्म दिलेला आहे. इथे तुम्ही स्केटिंगसाठी येऊ शकता. स्केटिंगच्या बाजूला तुम्ही बघू शकता तिकडे योगा करण्यासाठी आहे. आणि फूड वगैरे काय लागत तुम्हाला खायचं असेल इथे, म्हणजे पाणीपुरी वगैरे, शेवपुरी, ते घेऊ शकता तुम्ही इथून. इथे त्याचे काउंटर दिलेले आहेत. खूप छान गार्डन आहे अंबरनाथ ईस्टमध्ये. इकडे आहे मुलांना वेगवेगळ्या प्रकारचे स्लायडिंग वगैरे खेळणी, आणि इकडे आहे स्केटिंगसाठी. त्याच्याच बाजूला योगासने करू शकता तुम्ही. आणि इकडे फास्ट फूड. खूप छान मोठं असं गार्डन शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली झालेलं आहे. असे बरेच ठिकाणी अंबरनाथमध्ये झालेले आहेत. अंबरनाथ नगर परिषदेच्या हद्दीमध्ये बरेच अशी ठिकाणी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली झालेले आहेत. अंबरनाथ ऐतिहासिक शहर म्हणून ओळखलं जातं. त्याच्यामध्ये हे नेहरू गार्डन पण आहे, खूप छान. मुलं खूप गंमत जम्मत करतात आहे तिकडे. तुम्हाला अजून एक व्हिडिओ दाखवतो. हे बघा, रुद्र हे सोनाक्षी इकडे खेळतात. तुम्हाला म्युझिक ऐकू येत असेल. छान अशी जुने गाणे लावलेत. दिल ले मारले गोली ले ले मेरी जान. संपूर्ण गार्डनमध्ये अशी म्युझिक सिस्टम आहे. मी आजपर्यंत कुठल्याच गार्डनमध्ये अशी म्युझिक सिस्टम पाहिली नव्हती. प्रथमच या गार्डनमध्ये म्युझिक सिस्टम, आणि मुलांना खेळण्यासाठी उत्साही असं वातावरण तयार होतं या म्युझिकने. हे बघा, आपले सोनाक्षी, कोमल, रुद्र खेळत आहेत. खूप मजा आली त्यांना आज यावं लागले. आणि ह्या आमच्या मिसेस, त्यांच्या भावासंगती आहे बघा, अपडाऊन खेळत आहेत. काय बोलायचं यांना आता, सर्वात लहान मुलं. अश्विनी